हा. आता पहिल्यापासून सांगा, कुठला सब्जेक्ट, हा विषय आहे? हाँ, विषय महाभारत के कुछ आदर्श पात्र हम्म, पुस्तक में से कोई एक पात्र का चरित्र चित्रण विस्तार से कीजिए. ओके. हा. तर मी वेदव्यास ऋषी घेतले. हम्म. हे पात्र मला खूप आवडलं. हम्म. वेदव्यास हे अतिशय तेजस्वी पुरुष होते. भगवान वेदव्यास हे महर्षी पराशरांचे पुत्र होते. यांचा जन्म कैवर्त कैवर्त राजाची पौष्यपुत्री सत्यवती हिच्या गर्भापासून झाला. ते एक अलौकिक व शक्ती संपन्न महापुरुष होते. ते एक महान कारक पुरुष होते. त्यांनी पाहिले की लोकांची धारणाशक्ती क्षीण होत आहे. म्हणून त्यांनी वेदांचे 4 विभाग केले: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद. आणि एक एक संहिता आपल्या एक एक शिष्याला शिकविली. त्या एक एक संहितेच्या पुढे अनेक शाखा विशाखा झाल्या. अशा प्रकारे यांच्याच प्रयत्नाने वैदिक वाङ्मयाचा बहुविध विस्तार झाला. त्या विस्ताराला व्यास म्हणतात. कारण वेदांत विस्तार यांच्यामुळे झाला, म्हणून ते वेदव्यास या नावाने प्रसिद्ध झाले. यांचा जन्म एका द्वीपावर म्हणजे एका बेटावर झाला होता. ते वर्णाने श्यामवर्ण होते, म्हणून त्यांना लोक कृष्णद्वैपायन असेही म्हणतात. ते बद बादरायण येथे राहत होते, म्हणून त्यांचे नाव बद्रीनाथ राहत होते, म्हणून त्यांचे नाव बादरायण असे पण पडले. पुराणातील 18 पुराणे आणि महाभारताची रचना यांच्याद्वारेच झाली. तसेच उपनिषदांचे तत्व थोडक्यात समजवण्यासाठी त्यांनी ब्रह्मसूत्रांची निर्मिती केली. पुढे त्यावर निरनिराळ्या आचार्यांनी निरनिराळी टीका करून, भाष्य करून आपापली वेगळी भाष्ये व त्यावर मते प्रस्थापित केली. त्या स्मृती या नावाने रचलेला त्यांचा एक स्मृती ग्रंथ उपलब्ध आहे. अशा प्रकारे भारतीय वाङ्मय आणि हिंदू संस्कृतीवर व्यासांचे अनंत उपकार आहेत व ऋण आहे. श्रुती स्मृती पुराणयुक्त सनातन धर्माचे व्यास एक मुख्य व्याख्याते आहेत असे आपण म्हणू शकतो. त्यांच्या उपकारातून हिंदू जात कधीही उतराई होऊ शकत नाही. जोपर्यंत हिंदूजात संस्कृती जिवंत आहे, तोपर्यंत इतिहासात व्यासांचे नाव अमर असेल. यांना जगातील एक महान पथ प्रदर्शक आणि शिक्षक म्हणता येईल. म्हणूनच त्यांना जगद्गुरु म्हणतात. आणि म्हणून आषाढ वद्य पौर्णिमा आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो व हा सण प्रत्येक हिंदू आवर्जून साजरा करतो. त्यांची मनोभावे पूजा करतो. त्यांनीच भगवान श्रीकृष्णाच्या अमर उपदेशाला आपल्या महाभारत संहितेत ग्रंथित करून जगाला दिले. महर्षी व्यास त्रिकालदर्शी व इच्छागती होते. त्यांना प्रत्येकाच्या मनातील गोष्टी कळत होत्या. जेथे म्हणजे ते जिथे इच्छा असेल तिथे ते जातात. जन्मतः ते आपल्या आईची आज्ञा घेऊन वनात तपस्येसाठी गेले. जाताना आईला सांगून गेले की तुला जेव्हा मला भेटायला वाटेल तेव्हा तुला माझी गरज भासेल तेव्हा तू माझी आठवण काढ, मी लगेच येईल. जेव्हा पांडव विदुरांनी सांगितल्याप्रमाणे लक्षागृहातून निघून एकचक्रा नगरीत जाऊन राहू लागले, तेव्हा व्यासांनी त्यांना भेटून द्रौपदी बद्दल सांगितले की ती तुमच्यासाठीच जन्माला आली आहे व एका प्रसंगात त्यांची द्रौपदीच्या पूर्वजन्माची कथा सांगितली. हे ऐकून पांडवांना उत्सुकता वाटली व ते द्रुपद कुमाराच्या स्वयंवरात सहभागी होण्यासाठी पांचाळ नगरीत गेले. तेव्हा तिथे अर्जुनाने स्वयंवरातील अट पूर्ण करून द्रौपदीला जिंकले आणि कुंती मातेच्या आज्ञेप्रमाणे 5 पांडवांची तिच्याशी विवाह झाला. तिच्या इच्छेनुसार पण हे द्रौपदीने त्यासाठी हरकत घेतली. तेव्हा व्यास महर्षी तेथे गेले व त्यांनी द्रुपदाला द्रौपदीच्या पूर्वजन्माचा वृत्तांत ऐकून 5 पांडवांशी तिचा विवाह झाला. महाराज युधिष्ठिराने जेव्हा इंद्रप्रस्थात राजसूय यज्ञ केला, तेव्हा वेदव्यास त्यात त्यांच्या शिष्यमंडळी सोबत ते आले. यज्ञ पूर्ण झाल्यावर निरोपाच्या वेळी युधिष्ठिराशी बोलत असता सांगितले की आजपासून 13 वर्षानंतर क्षत्रियांचा महासमार होईल. त्यासाठी दुर्योधनाच्या अपराधामुळे तुम्ही निमित्त बनाल. पांडवाचे सर्वस्व लुबाडून त्यांना 12 वर्ष अरण्यात पाठवूनही दुर्योधनाचे समाधान झाले नाही व त्याने पांडवांना वनातच मारण्याचा बेत केला.
सर्व सैन्यासह रथारूढ होऊन ते वनात निघाले. हे व्यासांना त्याच्या दिव्य दृष्टीने समजले. ते लगेच तेथे आले व त्यांना समजावले व दुष्कर्मापासून त्यांना परावृत्त केले व धृतराष्ट्राला जाऊन सांगितले, तुम्ही जुगारात खेळ हरवून पांडवांना वनात पाठविले. हे चांगले केले नाही. याचा परिणाम चांगला होणार नाही. तुम्हाला तुमच्या मुलाचे पाहिजे असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. जीवित पाहिजे असेल तर त्याला त्याला त्याचे हित पाहिजे असेल तर त्याला आवरा. त्याने जर पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याचे प्राण गमावे लागतील असे सांगितले. दुर्योधनाने वडला पांडवांसोबत काही दिवस राहावे, म्हणजे त्यांच्या संगतीत त्याचे हृदय परिवर्तन होऊन भावाचे रूपांतर प्रेमभावात होईल. परंतु हे कठीण आहे. तो त्याचा जन्मजात स्वभाव आहे. कुरुवंशाचे रक्षण आणि त्यांचे जीवन हवे असतील तर त्याला जाऊन सांगावे की पांडवांशी मैत्री कर. थोड्याच दिवसात महर्षी मैत्रेय येतील व ते तुमच्या पुत्रांना पांडवांशी मैत्री करण्याचा उपदेश करतील. ते जे सांगतील तसे त्यांनी करावे, नाहीतर ते संतापाने शाप देतील. पण दुर्योधनाने त्यांचे म्हणणे ऐकले नाही, म्हणून त्यांना महर्षीचा कोप सहन करावा लागला. व्यासांचे सामर्थ्य सुद्धा अद्भुत होते. वनात असताना युधिष्ठिर अर्जुनाला त्यांनी स्मृतिविद्येचा उपदेश दिला. त्यामुळे त्यांच्या देवदर्शनाची योग्यता आली. संजयाला युद्ध चालू असताना दिव्यदृष्टी त्यांनी दिली व तो भगवंताचे विराट स्वरूप पाहू लागला व म्हणून चतुर्भुज रूपातील देव दुर्लभ दर्शनाची योग्यता सुद्धा आली व तो साक्षात भगवंताच्या तोंडून सांगितलेली गीता व प्रत्यक्ष युद्ध पाहून धृतराष्ट्राला सांगू शकला. ते वेदव्यास किती समर्थ असतील याचा आपण अनुमान लावू शकत नाही. ते साक्षात भगवान नारायणाची कलाच होते. एवढेच नाही तर युद्धानंतर धृतराष्ट्राने युद्धात गेलेल्या लोकांची भेट घडवून आणावी अशी व्यासांकडे इच्छा केली. तीही त्यांनी पूर्ण केली. व्यासांच्या आज्ञेनुसार ते सर्व गंगा किनारी जमले व जे युद्धात मारले गेले त्यांना हाका मारल्या. तेव्हा कुरुक्षेत्रात जसा कोलाहल झाला तसाच झाला. त्यानंतर भीष्म व द्रोणांना पुढे घालून सगळे राजे व राजकुमार ज्यांना वीरगती प्राप्त झाली ते सर्व पाण्यातून बाहेर आले. युद्धाच्या वेळी त्यांचा जसा वेग, जशी ध्वजा होती, जे वाहन होते ते जशीच्या तसेच अंगावर दिव्य वस्त्र व माळा होत्या. सर्वांनी चमचमणारी कुंडले धारण केली होती व त्यांचे देह दिव्य प्रभावाने चमकत होते. सगळे निर्वैर, निरभिमानी, क्रोधरहित, ईर्ष्यामुक्त होते. गंधर्व त्यांचे यशोगान करत होते व स्तुती करत होते. त्यावेळी त्यांना नीट पाहता यावे म्हणून व्यासांनी धृतराष्ट्राला दिव्य चक्षु दिले. ते सगळे दृश्य अद्भुत, अचिंत्य व रोमांचकारी होते. सर्वांनी ते निर्निमेष नेत्रांनी पाहिले. त्यानंतर आलेले योद्धे आपापल्या नातेवाईकांना, नातलगांना क्रोध व वैररहित भावाने भेटले. अशा प्रकारे सर्वांचे रात्रभर प्रेम मिलन झाले व नंतर सगळे जण जसे गंगेतून आले होते तसेच आपापल्या लोकात परत गेले. त्यावेळी वेदव्यासांनी ज्या स्त्रियांच्या पतींना वीरगती मिळाली होती त्यांना संबोधून म्हटले की आपल्यापैकी ज्यांना पती समवेत जायचे असेल त्यांनी गंगेत उडी मारावी. व्यासांचे बोलणे ऐकून बऱ्याच स्त्रिया गंगेच्या पाण्यात घुसल्या आणि आपल्या मनुष्य देहाचा त्याग करून आपापल्या पती लोकात गेल्या. त्यांचे पती जसे दिव्य वस्त्रालंकारांनी सुसज्ज होऊन आले होते तसेच वस्त्रभूषण लिहून विमानात बसून त्या आपापल्या अभिष्ट स्थानी पोहोचल्या. इकडे राजा जन्मजयाने वैशंपायनांच्या तोंडी जेव्हा हा अद्भुत वृत्तांत ऐकला तेव्हा त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आणि त्यांना आपल्या स्वर्गीय पिता महाराज परीक्षिताचे दर्शन करायची इच्छा झाली. व्यास मुनी जे तेथे उपस्थित होते त्यांनी लगेच राजा परीक्षिताला तेथे बोलवले. यज्ञाच्या शेवटी स्नानाच्या वेळी आपल्याबरोबर आपल्या पितालाही स्नान घातले व मग राजा परीक्षित तिथून निघून गेले. अशा प्रकारे व्यासांनी आपले अलौकिक सामर्थ्य दाखविले. महर्षी वेदव्यास खरोखरच एक अद्भुत शक्तिशाली महापुरुष होते. असे ते महाभारत रचिते महर्षी व्यासांना शतकोटी प्रणाम. 1,00,000 प्रणाम. जय श्रीकृष्ण रे. झाले ताई? खूप छान सांगितलं ताई. जमलंय अगदी. ना? हो हो हो, खूप छान लिहिलं. अजूनही हा, याच्यामध्ये लिहिता आलं असतं तर जमलं असतं समजा, कारण हा.
थोडस आपण मनाने घालायचं. हा नाही ताई, मी एक हाच प्रश्न सोडवला त्यात. हम्म हा एक मुद्दा मांडला होता की जेव्हा विचेत वीर आणि सत्यवतीची शंतनू राजाशी लग्न झालं, हम्म तेव्हा हा तिला दोन वीर आहेत. मग त्याने आवाज येतोय का? हो हो येतोय येतोय. हा. मग तो दोन्ही ते ह्याला म्हणजे त्यांच्या राजाला वारसा देण्यात असमर्थ होते. म्हणून सत्यवतीने व्यासजींना बोलून म्हणजे धृतराष्ट्र आणि पंडूराजा झाले. कारण त्या विचित्रवीर्याच्या म्हणजे अंबा आणि अंबिलिका होत्या, त्या व्यासांचे तेज पाहून एकीने डोळे झाकले होते. म्हणून धृतराष्ट्र हे म्हणजे आंधळे झाले. जन्मताच आंधळे झाले. बरोबर. आणि पंडूराजा ती दुसरी होती, ती खूप त्यांचं तेज पाहून अशी पांढरी झाली, म्हणून हम्म पंडूराजा झाले. हम्म मग हे दोन्ही झाल्यावर सत्यवतीला वाटलं की हे दोन्ही राजांच्या ह्याचे नाही आहेत, असमर्थ आहेत दोन्ही, म्हणून हम्म परत एकदा व्यासजींना बोलवते. हम्म. पण तेव्हा ह्या दोघी जातच नाहीत आणि मग त्यांनी दाशीला पाठवते. म्हणजे बरोबर. सत्यवतीला माहित नसते हे, हम्म. दाशीला पाठवते. मग त्याच्यात तर ती दासीपुत्र झाला. दासी खुश होऊन जाते. त्याच्यामुळे हे विदुरचा जन्म विदूर. झाला. विदुर बरोबर. हे विदुर नीती हे आणखी सर्वांना माहिती आहे. त्यांनी माहित. छान झाले विदुर हे. हे बरोबर. एक पॉईंट लिहिला होता मी, हे असंच लिहिलं बऱ्याचपैकी. मी पण व्यासांचंच लिहिलं होतं ते. अच्छा. हो, छान झालं. आता हा एक याच्यामध्ये पॉईंट लिहिला होता म्हणून अजून सांगते मी. आपण एक हे टाकू शकतो याच्यामध्ये की ताईंनी तर सांगितलंच त्याबद्दल की चार वेद वेगवेगळे करून लिहिलेत म्हणून, की आधी एक वेदांचं जे पुस्तक होतं हे एकच होतं आणि व्यासांनी त्याचे चार खंडामध्ये रूपांतर केलेलं आहे. त्याच्यानंतर अजून त्यांनी 18 पुराणांची निर्मिती केलेली आहे. ग्रंथसंपदामध्ये 18 पुराणांची त्यांनी निर्मिती केलेली आहे. ते 18 पुराण म्हणजे कुठले कुठले होते? ते भागवत पुराण, विष्णू पुराण, शिव पुराण हे सगळे व्यासांनी लिहिलेले आहेत. हा एक आपण शब्द मांडू शकतो की त्यांचं जे कार्य होतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अजून एक सांगायचं तर महाभारतामधले वेगवेगळे अजून प्रसंग आपण टाकू शकतो. आणि ताई हा एक त्यांनी म्हणजे ह्याचं वेदाचं चार भागात केलं आणि एवढे हम्म. पुराण लिहिले, पण हा त्यांचं मन काही समाधान झालं नाही. हा म्हणून एके दिवशी ते गंगेच्या तीरी बसले असताना नारदाने सांगितलं की तुम्ही कृष्ण लिला लिहा. हम्म मग हम्म. महाभागवत त्यांनी लिहिलं, हा तेव्हा त्यांना समाधान झालं. हा एक बरोबर. पॉईंट टाकला होता बरोबर मी. महाभागवत पण त्यांनीच लिहिलेलं आहे. बरोबर आहे. हम्म. हम्म. ताई तसंच व्यासोच्छिष्टम जगत सर्वम अशी पण त्यांच्या बद्दल संस्कृतमध्ये एक कोटेशन टाकता येतं. म्हणजे व्यासांनी सर्व जे गोष्ट केलं लिखाणाच्या दृष्टीने, म्हणजे लिखाणामध्ये त्यांनी असा कोणताही भाग सोडला नाही की जी रचना व्यासांनी महर्षी वेद व्यासांनी केलेली नाही. म्हणजे हा सर्व हा प्रकारचे लिखाण सर्व त्यांनी वेद व्यासांनी केलं. म्हणून त्यांना ही उपमा देता येते, म्हणजे एक विशेषण म्हणून महर्षी वेदव्यासांचं बरोबर. हे पण टाकता येतं. कुठली फ्रेज आहे ताई ती, म्हणजे कुठलं वाक्य आहे ते? व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. अच्छा व्यासू. हा म्हणजे व्यासांनी सर्व जग उच्चिष्ट हा, म्हणजे येतच. उष्टे केलेले, म्हणजे लिखाणाच्या बाबतीत. म्हणजे हम्म. लिखाण जेवढं धार्मिक लिखाण झालं आहे की त्यातला कोणता भाग व्यासांनी लिहिला नाही असं नाही. म्हणजे त्यांनी सर्व प्रकारचं लेखन व्यासांनी केलेलं आहे. बरोबर बरोबर. हा. सुचिता ते हे ज्ञानेश्वरीत ओवी आहे. पहिले जे मंगल आहे ना, हा त्याच्यात ओवी आहे. म्हणजे 50-60 वे काहीतरी ओवी आहे बघा. हीच ओवी आहे का? हा, व्यास जगोत्तर अच्छा. उच्चिष्ट जागो. हा, आता मला लक्षात येणं ओवी, पण बर बर बर. आहे ओवी त्याच्यात. मी उद्या सांगेल वाटल्यास. चालेल चालेल. छान लिहिलं ताई. अजून काही कोणाला ऍड करायचं होतं याच्यामध्ये? अजून कोणी काही वेगळं लिहिलं होतं? मी महर्षी वेदव्यासांचं नाही लिहिलं, हा मी विदुरांचं लिहिलं. पण ते एक आता सगळ्यांचं चर्चा चालू होती ना, त्यामुळे मला त्यांच्या संदर्भात हे कोटेशन आठवलं. हे हा. हे होतं बघा ते कोटेशन. व्यासा सर्व उच्चिष्टम जगत.
हा, मग मी एक फक्त ते तुम्ही त्याची विग्रह फोड करून सांगितलं. हा मी एक संधी बरोबर. करून वाचलं होतं ते. बरोबर आहे. हा बरोबर आहे. हा हा हा. दोन्ही एकच आहेत. हो हो हो. हम्म. आणि ती एक अजून एक गोष्ट होती बघा, व्यासांबद्दल माहित असेल तर, गंगा नदीच्या तीरावर जेव्हा आपण पूर्ण महायुद्ध संपलं होतं महाभारतातलं, आणि नंतर मग गांधारी, कुंती, धृतराष्ट्र यांनी काय केलं की आपले सगळे जे स्वकीय आहेत त्यांना परत एकदा दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर व्यासांनी गंगा नदीच्या काठी तपश्चर्येने सर्व मृत माणसांना परत एकदा जिवंत करून ह्या सगळ्यांना दर्शन दिलं होतं. ही गोष्ट हम्म, माहितीये कोणाला? नाही ताई, ऐकण्यात नाहीये कधी तशी अशी गोष्ट ऐकली नाही. आताच ऐकते मी तुमच्याकडनं. नाही, ही एक गोष्ट होती की त्या दिवशी त्यांनी पूर्ण मातांना, आपले प्रियजन जे होते हा त्यांना हा. दर्शन दिलं होतं. आणि ती जी हम्म. योग शक्ती होती पूर्ण, आणि त्या योग शक्ती थ्रू त्यांनी सर्व स्वकीयांचं दर्शन घडवलं होतं बघा. हा हा. हं. तर हा पण काही एक प्रसंग पुस्तकात आपण, आलेलं ते, काय ते पुस्तकात आलेलं आहे ते. आलेलं आहे ना? हा हा हा. हो हो आहे. आहे हा. तर हा एक हे होता की योगशक्तीवर, त्यांची जी योगशक्ती आहे त्याच्यावर आधारित आपण हा प्रसंग सांगू शकतो. हो हो. चालेल. अजून दुसरा प्रश्न आता कोणी सांगतं? ताई, तुम्ही अजून काही लिहिलं? होय, लिहिलंय मी. हा. पूर्ण सोडवलाय पेपर. बर बर बर. हा, 75चा. चालेल, दुसरा प्रश्न वाचा, हरकत नाही ते. प्रश्न पहिला. हम्म. हा, मी मागून पत्रिका पाठवले ना, प्रश्नपत्रिका. हम्म. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न हातालाय सगळा. बर. कि निम्नलिखित श्लोकों को पूर्ण लिखकर उनका अर्थ लिखिए. आणि पहिलं क आहे, दैवमेवा परे यज्ञ योगिन पर्युपासते. तर मी काल दोन लिहून काढले, वस्तुरूप काढले. हम्म. त्याच्या आधी पण लिहिलं, पण ते शॉर्ट मध्ये लिहिले होते मी. ते पण वाचून दाखवते आणि हे पण वाचून दाखवते. बर. श्लोक पूर्ण वाचून दाखवते आधी. दैवापरे यज्ञ योगिन पर्युपासते. ब्रह्माग्ना परे यज्ञ यज्ञम नोपयुज्यति. तर अर्थ येतात, दुसरे काही योगी देवपूजा रूपे यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात, तर इतर कोणी परब्रह्म परमात्म रूपी अग्नीत अभेद दर्शन रूप यज्ञाच्या द्वाराच आत्मरूप यज्ञाचे हवन करतात. या श्लोकात, या आधीच्या श्लोकात भगवंतांनी सर्वत्र ब्रह्मदर्शन रूपी यज्ञ करणाऱ्या साधकाचे वर्णन केले आहे. यासाठी भगवंत अपरे पदाने त्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे यज्ञ करणाऱ्या साधकांचे वर्णन करीत आहेत. या ठिकाणी योगीन पद यज्ञार्थ कर्म करणाऱ्या निष्काम साधकांसाठी आलेले आहे. संपूर्ण क्रिया तसेच पदार्थांना आपले आणि आपल्यासाठी न मांडता त्यांना केवळ भगवंताचे आणि भगवंतासाठीच मांडणे, हा दैव यज्ञ अर्थात भगवत अर्पण रूपी यज्ञ. भगवंत देवांचेही देव आहेत, म्हणून सर्व काही त्यांना अर्पण करण्यालाच या ठिकाणी दैव यज्ञ म्हटले गेले आहे. यज्ञा ब्रह्माज्ञा व परयज्ञ यज्ञैरैव उपयुज्यति. चा अर्थ, दुसरे योगी लोक संसार रूप ब्रह्माच्या सेवेसाठी केवळ लोक संग्रह रूपी यज्ञासाठी कर्तव्य कर्मरूप यज्ञ करतात, अर्थात यज्ञार्थ कर्म करतात. हा झाला एका श्लोकाचा अर्थ. दुसरा श्लोक आहे, तत्र तं बुद्धिजो संयोगम लभते पौरोदेहिकम यतते च ततो भूयः संसिद्धो कुरु नंदन. 43 हे 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 कुरुनंदना, या ठिकाणी त्याला पूर्व मनुष्य जन्मात केलेली साधन संपत्ती सहज प्राप्त होते. मग तो तिच्या साह्याने साधन संपत्तीच्या विषयात पुन्हा विशेषतेने प्रयत्न करतो. तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौरदेहिकम. तद्वर्थ जीवनमुक्त महापुरुषाच्या कुळात जन्म झाल्यानंतर त्या वैराग्यवान साधकाची कशी स्थिती होत असते, ही सांभाळण्यासाठी येथे तत्रपद आले आहे. बुद्धी संयोगात तात्पर्य, संसारापासून विरक्त झालेल्या त्या साधकाला स्वर्गादी लोकात जावे लागत नाही, तर त्याचा सरळ योग्याच्या कुळात जन्म होत असतो. त्या ठिकाणी त्याला आपोआप पूर्वजन्माची साधन सामग्री मिळते.
यततेच तवतो ततभूयः संसिद्धो, या त्या ठिकाणी त्याला पूर्व जन्मकृत बुद्धी संयोग मिळतो व संग चांगला असल्यानं साधनेच्या चांगल्या गोष्टी मिळत असतात, साधनेच्या युक्ती मिळत असतात व त्याचा उत्साह दिवसेंदिवस वाढत असतो. अशा प्रकारे तो सिद्धीसाठी विशेष तत्परतेने प्रयत्न करीत असतो. एक मिनिट हा. दुसरा श्लोक पूर्ण झाला. तिसरा श्लोक क संन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगंच संसशी यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. अन्वय. यामध्ये मी अन्वय म्हणजे पूर्ण अर्थ घेतला होता आधी. पहिली प्रश्नपत्रिका सोडवली ना, तर त्यामध्ये हा अन्वय घेतला मी. म्हणजे आता मला काही कळलं नाही, म्हणजे अन्वयासह लिहायचं का फक्त प्रश्नच म्हणजे उत्तरच, अर्थच लिहायचा फक्त त्याचा. एक तर मिनिट. अन्वय. हा, वैजयंती ताई आपल्याला याच्याबद्दल मार्गदर्शन करू शकतील. ऍक्च्युली हे जे श्लोक हा आहेत ना, हे हा तुम्ही फक्त त्याचा अर्थ लिहिलेला आहे, हो. त्याचा भावार्थ पण सांगावा लागेल. ताई भावार्थ म्हणजे हे एक ताई हे 2 एक श्लोक मी पण वाचून दाखवू का? हो हो मी हो. परीक्षेत सोडवलेले आहेत. हेच 2 ताईंनी वाचलेले आहेत ना, हा, तेच मी 2 वाचून दाखवू का? हो चालेल. हो. आधी ताईंचं होऊ द्या, मग मी वाचेल. हो हो हो. म्हणजे मग आपल्याला लक्षात येईल की ताईंना पण लक्षात येईल. हा. हा, तर मग तिसरा तिसरा श्लोक. तर याचं मी जसं याच्यात दिलंय पुस्तकामध्ये तसं एक एक शब्दाचा अर्थ लिहिलाय ताई. अच्छा. कृष्ण हे कृष्णा, कर्मणाम कर्माच्या अर्थ त्याचा, संन्यासमचा अर्थ संन्यासाची, तसेच पुन्हा त्यानंतर योगम म्हणजे कर्मयोगाची, संशसी प्रशंसा करीत आहात. अतः म्हणून एकयो या दोहीतील यत जे एकम एक, मे म्हणजे माझ्यासाठी, सुनिश्चितम म्हणजे चांगल्या प्रकारे निश्चित, श्रेय कल्याणकारक साधन होईल, तत् ते ब्रूही तुम्ही मला मला सांगा. आता भावार्थ हे सांगतेय. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तुम्ही कर्मे टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता, तेव्हा या दोन्ही पैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल ते सांगा. हा श्लोक 5व्या अध्यायातील आहे. याचे नाव कर्म संन्यास योग आहे. या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांख्ययोग व कर्मयोग याचा निर्णय सांगितला आहे. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तुम्ही कर्मे टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता, दोन्हीपैकी माझ्यासाठी कल्याणकारक काय आहे ते निश्चित करून सांगा. भगवंतांना यात सांख्ययोग व कर्मयोगी यांची लक्षणे व त्यांचा महिमा, तसेच ज्ञानयोगाचा विषय व भक्तीसह ज्ञानयोग चे वर्णन केले आहे. हा हा पहिल्यांदा लिहिला होता ताई मी. हा, हा कुठला चांगला आहे? हा चांगला आहे का आधीचा चांगला आहे? म्हणजे बरोबर कुठला आहे? याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स मध्ये आलेलं आहे ताई. पहिल्या हा याच्या आता जे वाचलं ना तुम्ही, हा हा हा, मग तसंच पाहिजे ना. तर हा तसं हवं आहे. पण हा ताई हा प्रत्येक मग शब्दाचे शब्दशः अर्थ अपेक्षित नाहीयेत ताई. नाही, शब्दशः एक अर्थ अपेक्षित नाहीये ताई. पण हा आता हा ताईंनी हा कसं सांगितलं की कुठल्या अध्यायामधून आलेला आहे, हो त्याच्यामध्ये नाही, हो तो. हो हा. ते कसा क्रम सांगितला होता ताई हम्म. विद्याताईंनी? आधी आपल्याला श्लोक लिहायचा, मग हा त्या श्लोकाचा अर्थ लिहायचा, मग हा श्लोक कोणत्या अध्यायातला आहे आणि किती नंबरचा आहे, आणि मग ते सगळं सांगून त्या श्लोकाविषयीच जे स्पष्टीकरण आहे ते हम्म लिहा म्हणून सांगितलेलं आहे. हम्म. मग हो त्याच्यामध्ये हो आपल्याला प्रत्येक शब्दाचा शब्दशः अर्थ हम्म. अपेक्षित नाहीये, भावार्थ अपेक्षित आहे, हा, हा हा असं हा सांगितलेलं आहे. बरोबर बरोबर. की सुरुवातीला शब्दशः अर्थ आपण लिहिलेला असतो आणि हा त्याच्यानंतर हो आपल्याला भावार्थ काय आहे ते उदाहरणं देऊन आपल्याला सांगायचं आहे. हा हा हा. हा. पुढचा होतो का? अं, हो चालेल. हा. घ यम लब्ध्वा चा परम लाभ. ह्याच प्रकारे केले असेल ना ताई? हा ह्याच प्रकारे तुम्ही लिहिलं असेल ना पूर्ण, जसं हो आता हो हो सांगितलं तसेच असेल ना? आपण मग हो हो दुसरं, हा, तसंच. दुसरं बघूयात ना, मग दुसऱ्या जणींचं हा बघूयात, म्हणजे त्यांनी काय लिहिलं ते लक्षात येईल आपल्याला. हो चालेल हा चालेल हा, चालेल. चालेल. हा माधुरी ताई. हो चालेल ताई. आपला जो पहिला प्रश्न ताईने घेतला होता ना, की दिलेल्या श्लोकांचा अर्थ लिहून ते पूर्ण करा असा म्हणून,
तर हम्म. पहिला होता दैवमेवापरे यज्ञम योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञम यज्ञेनैवोपजुह्यति. अर्थ, अन्य योगी लोक भगवत अर्पण रूपी यज्ञाचेच अनुष्ठान करतात, तर दुसरे योगी लोक परब्रह्म परमात्मा रूप अग्नीतच यज्ञाद्वाराच यज्ञाचे हवन करतात. प्रस्तुत श्लोक भगवद्गीतेमधील 4थ्या अध्यायातील 25वा श्लोक आहे. ज्ञान कर्म संन्यास योग असे या अध्यायाचे नाव आहे. या श्लोकात भगवंत दैवयज्ञ आणि विषय हवनरूप यज्ञ कसे असतात याविषयी सांगतात. 24व्या श्लोकात भगवंतांनी सर्वत्र ब्रह्मदर्शन रूपी यज्ञ करणाऱ्या साधकांचे वर्णन केलेले आहे. 25व्या श्लोकात भगवंत अपरे या पदाने वेगळ्या प्रकारचे यज्ञ करणाऱ्या साधकांचे वर्णन करीत आहेत. 2 यज्ञापैकी पहिला यज्ञ दैवयज्ञ आहे. संपूर्ण क्रिया तसेच पदार्थांना आपले आणि आपल्यासाठी न मानता त्यांना केवळ भगवंताचे आणि भगवंतासाठीच मानणे हा दैवयज्ञ होय. दैवयज्ञ हा वस्तुतः आत्मसंयम रूपी यज्ञ आहे. कोणत्याही क्रियेमध्ये किंचित मात्र आसक्ती, ममता व कामना न ठेवता त्या सर्व क्रिया संपूर्णपणे भगवंताच्याच मानणे हाच दैवयज्ञाचे योग्य रीतीने हेच दैवयज्ञाचे योग्य रीतीने अनुष्ठान करणे आहे. अपरे या पदाने दैवयज्ञापेक्षा भिन्न दुसऱ्या यज्ञाचे वर्णन करण्यात आलेले आहे. विवेक विचाराने जडाशी सर्वथा विमुख होऊन परमात्मात लीन होण्याला या ठिकाणी यज्ञ असे म्हटले आहे. दुसरा यज्ञ म्हणजे ब्रह्मरूप अग्नीच्या ठायी यज्ञानेच यज्ञ करावयाचा याचा अर्थ आहे. असा की आत्म्याला आत्म्याच्याच साधनाने आत्म्यातच लय पाववयास लावणे. मी तू भेद मिथ्या आहे हा यज्ञ म्हणजे ब्रह्ममय अद्वैत स्वरूपी यज्ञ होय. हा यज्ञ म्हणजे आत्मदर्शन होय. आत्मज्ञानासारखे पवित्रतम दुसरे काहीही नाही. हे आत्मज्ञान श्रद्धावंताला प्राप्त होते. कर्माला ज्ञानाचे डोळे लाभले की मानवाचे विहित कर्म कर्मसन्यासात पालटते. अशा आत्मज्ञानी महापुरुषाची कर्म केवळ लोककल्याणासाठीच असतात. कर्माला ज्ञानाचे अधिष्ठान व त्यातून नैष्क्रम्य सिद्धी असा क्रम असल्यामुळे या 4थ्या अध्यायाला ज्ञान कर्म संन्यास योग असे नाव सार्थ वाटते. असा हा पहिला श्लोक लिहिलाय ताई. छान लिहिलात ते, खूप सुंदर लिहिलात. आता याच्यामध्ये अजून काही हा ऍड करायचं का आपण विचारत वैजंती ताई? हो, हा. करता येईल ना ताई. तेव्हा आहे ना हो ना. माझ्याकडे हा. फक्त आपल्याकडे साधक संजीवनीच होती. गीता तत्व विवेचनी माझ्याकडे नव्हती. आणि माझ्या नंतर पहिली परीक्षा झाल्यानंतर आता आशामध्ये मी तत्वविवेचनी मागवलं ना, मग त्याच्यामध्ये अजून एक 2-4 पॅरेग्राफ मला ऍड करता ऍड येतात करता आले येतील. असते. बरोबर. तेव्हा फक्त आणि फक्त साधक संजीवनीच होती बर माझ्याजवळ. बर बर. हा, आणि मग बाकीचं पण मग थोडंसं ज्ञानेश्वरी मधलं वगैरे बघितलं, पण प्रत्येक वेळेस ज्ञानेश्वरीचेच उदाहरणं देऊन मग तेवढा वेळ दिला नाही मी श्लोकांसाठी. मग फक्त श्लोक आणि श्लोकाचा भावार्थ थोडक्यामध्ये 1 ते 1.5 पान पर्यंत मी पर्यंत लिहिलं केलेलं नाही, आहे ते. खूप छान लिहिलं ताई, खूप छान हा, म्हणजे लिहिलं आहे. जेवढं आवश्यक वाटलं तेवढंच लिहिलं मी. बरोबर. बरं, ह्याच्यामध्ये अजून काही ऍड करता येत असेल तर तसं सांगा, नाहीतर मग मी अजून थोडस म्हणूनच दुसरा विचारलं, श्लोक. अजून कोणी काही ऍड वेगळं केलेलं आहे का ज्याच्यामधून की आपल्याला अजून काही वेगळं घेता येईल? म्हणजे सुमेधा ताईंनी जे लिहिलं त्याच्यापेक्षा तुमचं खूप इलॅबोरेट झालेलं आहे, म्हणजे भरपूर हे झालेलं आहे. नाही, तेव्हा आपल्याला विद्याताईंनी जे मार्गदर्शन केलं होतं ना, प्रश्न कसा असावा, उत्तर कसा असावं, हम्म. त्या पद्धतीने लिहिलं की हा श्लोक कोणत्या अध्यायातला आहे, कितव्या नंबरचा आहे, त्याला काय नाव दिलेलं आहे आणि ते नाव कशामुळे तुम्हाला सार्थ वाटतं, की हे योग्य पडलंय ह्या अध्यायाला हे नाव, बरोबर. हे सांगा. आणि त्या श्लोकाची सुरुवातीची पूर्वपीठिका म्हणजे जसं म्हणजे मी आपला 25वा श्लोक आपण घेतला, पण 24व्या श्लोकामध्ये भगवंतानी काय सांगितलं होतं हा, ते थोडस 2-4 वाक्यात सांगणं घेऊन मग आवश्यक 25 होतं. त्याचा संदर्भ घेऊन संदर्भ मग घेऊन हा पुढचा प्रश्न. हा बरोबर आहे. पुढचं समजून सांगितलं आला. हम्म. आणि मग सगळ्यात शेवटी ह्या अध्यायाचं नाव कशामुळं
आहे ज्ञान कर्म संन्यास योग, हे ते सांगितलं की जसं कर्माला ज्ञानाचं अनुष्ठान लाभलं आणि त्याला ज्ञानाचं अधिष्ठान लाभल्यामुळे त्याच्यातून नैष्कर्म्य सिद्धी आपल्याला प्राप्त होते आणि असा हा क्रम जो आहे तो योग्य आहे. आणि ज्ञान आणि कर्म संन्यास हे दोन्ही पण त्याच्यातून लक्षात येतं, म्हणून ज्ञान कर्म संन्यास योग असं नाव आहे ह्याला, या अध्यायाला. बरोबर. हा, म्हणजे या प्रकारे केलं होतं. आणि अजूनही आता मी नंतर तत्वविवेचनेचं वाचन करते ना, मग त्यावेळेस मला वाटतं सारखं की आपल्याला पहिल्या परीक्षेला तत्वविवेचन जर मिळालं असतं तर अजून जास्त मार्क मिळाले असते. बरोबर. नाही नाही. हा, हा. मी बोलू का? हो, बोला. हा, कारण की पहिली परीक्षा आहे ना, ही नर्सरी सारखी आहे की गीता म्हणजे काय हे कळण्यासाठी आपल्याला सिंपल सिंपल साधक संजीवनी हे पुस्तक होतं की हा. त्याच्यातून तुम्ही आधी बेसिक काय ते समजून घ्या. मग आता तुम्ही थोडेसे मोठे झाले, आता स्मॉल एबीसीडी पाहिजे, तसं तुम्ही तत्वविवेचनी मधलं वेगवेगळ्या हम्म. श्लोकांचा आधार घेत उत्तर लिहा. हा. तर त्याच्यामुळे एवढं काही वाईट वाटायची गरज नाही, तेव्हा काही कळलं नाही. पण आता तत्वविवेचनी आहे, तर हा. हा. आता आता जास्त चांगलं उत्तर द्या अशी त्यांची अपेक्षा आहे की आता तुम्हाला एकदा बेसिक समजलं की कुठल्या अध्यायात काय आहे, अध्यायाचं नाव काय आहे हे आता हा. कळलेलं आहे. पण आता त्या अध्यायात गुपित म्हणजे गुह्य ज्ञान काय आहे ते तुम्ही समजावून सांगा आणि ते हा. तुम्ही उत्तरामध्ये लिहा अशी त्यांची अपेक्षा आहे. ज्ञानेश्वरीचं काय आहे, जर ज्ञानेश्वरीचा अभ्यास असेल ना तर तुम्ही तिथे ते लिहू शकता, पण ते फार कठीण आहे. कारण की मग आता मग ज्ञानेश्वरी तुम्ही 5-10 वेळा किती वेळा वाचली असेल तर माहिती असेल, किंवा नाही, एखादं माझा तर पुस्तक असेल. ज्ञानेश्वरीचा काहीच अभ्यास नाही ताई. हा, मग नाही लिहिलं तरी स्पष्टपणे चालेल. सांगते, त्याच्यामुळं मी ज्ञानेश्वरीला पाहायला गेलेच नाही. आणि आता या हा मध्यमाच्या वेळेस आपल्याजवळ शंकर भाष्य पण आलेलं आहे. शंकर भाष्य, हा तत्वविवेचनी आणि साधक संजीवनी, या तिन्ही मधून हा थोडा कॉन्फिडन्स वाढलाय की नाही नाही, आपण अजून लिहू शकू थोडंफार अजून याच्यामध्ये. शंकर भाष्याची गरज नाहीच आहे, कारण की ते 3ऱ्या वर्षी पुस्तक आहे, 4थ्या वर्षी आहे, 5व्या नाही वर्षी गरज, आहे. पण थोडं त्याचा संदर्भ घेऊन आपल्या डोक्यामध्ये काहीतरी वाक्यरचना तयार होतात की ह्याच्या अनुषंगाने हे हा, आपण अजून लिहू शकतो. शब्दशः लिहायचं हम्म, नाहीच आहे ना आपल्याला नाहीच त्याच्यात. आहे. हा, हा. हा. आणि मला असं वाटतं की एका दिवशी मध्यमाचा अभ्यास घ्यायचा पेपर, एक दिवस प्रथमाचा घ्यायचा, ते म्हणजे तर दोन्ही घेऊयात. याचं. हा, ते तर घेऊयात हा समजून. हा असं काही प्रश्न नाही. आता याच्यावर आपण सध्या प्रश्नाच्या याच्यावर डिस्कशन कसे करूया लिहायचे. की अजून हा, काही या प्रश्नामध्ये अजून काही ऍड करता येतं का, एवढं सफिशियंट आहे हे महत्वाचं. ठीक आहे. म्हणजे जर 15-20 मार्क, 20 मार्क असेल तर 3-3.5 पानं पाहिजे, आणि 15 मार्क असेल तर 2.5 पानं खूप झाले उत्तर, कारण की श्लोक नाही, हे 10 मार्काचाच हा श्लोक होता. एक श्लोकाला 10 हा ठीक मार्कच झालं. होते तिथे. ठीक, मला वाटतं एक फुलस्केप, म्हणजे माझं तरी एक फुलस्केप होतं. म्हणजे मी श्लोक लिहिला, त्याच्यानंतर त्याचा अर्थ लिहिला, त्या बोल्ड टाईपमध्ये जो पुस्तकात आहे तो तसा तसा लिहिला, आणि त्याच्यानंतर त्याचं विवरण केलं होतं. माझं 1.5 पेज झालेलं आहे ताई. हा योगी महात्माचा एक प्रश्न माझ्याकडे लिहिलेला आहे प्रथमाचा. हा, बर. 7 पानं आहे, ते 7 पानांचा आहे, तो 7 पानांमध्ये झाला होता तो. हो, कारण की योगी हा शब्द कितीदा आलेला आहे, किती अध्यायामध्ये आहे, आणि हो, योगी म्हणजे काय हे असं असं म्हणजे परत परत ते तिथे लिहायचं आहे. लिहायचं. काय की मला हा योगी महात्म्याचा हाच प्रश्न खूप अवघड गेला ताई. आणि मी माझ्या अच्छा, मनाप्रमाणे म्हणजे मनासारखं म्हणजे लिहिला मी, पण हा माझं काही मला असं समाधान नाही झालं की मी हा प्रश्न योग्य लिहिलाय. परीक्षा आहे एकदा म्हणून लिहून काढला काहीतरी. एकदा वाचा ना, हा वाचा ते एकदा, हरकत नाही. नाही, माझ्याकडे तसं लिहिलेलं आहे, पण फार असं सफिशियंट मलाच नाही वाटत ताई, वाटत नाहीये. अच्छा. त्याच्यामुळे मला वाचते. परीक्षेत बहुतेक मार्क कमी आलेत असं मला वाटतं. नाही नाही, तोच तू प्रश्न फार वाचून दे. सुट्टा आलाय माझा. ऐक ऐक, तुम्ही वाचा ते, मग त्याच्यात काय भर घालायची हे इतर जण सांगू शकतात ना. हा, म्हणजे तुमचं बरं. बेसिक तरी कळेल सगळ्यांना की बेसिक हे लिहिलं आणि काय याच्यामध्ये आहे, अजून कशाची बरोबर, अगदी हा बरोबर. भर, हा भर पाहिजे बरं. असं. हा बरं. मी ते ताई उद्या वाचून दाखवील तो 6वा योगीचाच ना, तो हो, प्रथम हो प्रश्नपत्रिकेत चालेल. नाहीये. मी उद्या तो वाचून दाखवते. हा. कारण की मला तो वाटलाच नाही की मी हा योग्य लिहिलाय म्हणून. असं वाटतं मला. बरोबर. आणि शरीर कधी ठीक आहे माझ्याकडे का? अवेलेबल आहे काही नाही, आणि मला ते योग आणि योगी ह्याचं कन्फ्युजन आजही आहे. अच्छा. ते तर त्या 6वा अध्याय वाचा ना. 6व्या अध्यायामध्ये किती क्लिअर क्लिअर दिलेलं आहे अहो, सगळं. वाचते ताई, वाचते, पण लिहायला गेले की मला काय लिहावं हेच कळत नाही. मला एक कोणीतरी माझं हे क्लिअर करून द्या मला, योग आणि योगी. श्लोक 21, श्लोक 18, श्लोक 17 हे सगळं योगीचंच आहे. योग योग बरं ठीक आल्याशिवाय आहे, योगी पडत नाही. आणावा लागतो, योग आणावा लागतो. योग आल्याशिवाय योगी होत नाही, म्हणून ते योग आणावा. आणि योगी एकत्र आहेत. हा, बरं हे आमची माझं योगीची फार माझा पायरी पुढे गेली आमची. तुम्ही हा. कोणीतरी हा जो प्रश्न आलेला आहे ना ताई, तो मला वाचून हा दाखवा. हा,
आजही वाचा माझं किंवा वाचू का उद्याही उत्तर वाचा. ताई? हो वाचा, शरयुताई वाचा. हो. योगी महात्म्य पुरुषाचे आचरण आणि त्याचा महिमा भगवंतांनी गीतेच्या खालील अध्यायात श्लोकामध्ये अनुक्रमे वर्णन केलेले आहे. अध्याय 4, 19 आणि 23 श्लोक. ज्ञान कर्म संन्यास योगामध्ये योगीचे वर्णन आहे. अध्याय 8, 14 ते 25 श्लोक अक्षर ब्रह्म योग यामध्ये सुद्धा त्याचे वर्णन आहे. अध्याय 10, 17 श्लोक विभूती योग यामध्ये योगाचे वर्णन आहे. अध्याय 12 त्याच्यामध्ये 14 श्लोक विश्वरूप दर्शन ह्यामध्ये योगीचे महत्व आहे. वरील अध्यायातील श्लोकाप्रमाणे वर्तन खालीलप्रमाणे आहेत. स्पष्टीकरण. गीतेत भगवान आणि महापुरुषाच्या लक्षणामध्ये साधर्म्याचे वर्णन आलेले ते पुढील प्रमाणे आहे. भगवान म्हणतात, तिन्ही लोकात मला काही कर्तव्य नाही, त्याचप्रमाणे महापुरुषांनाही कोणतेच कर्तव्य शिल्लक राहत नाहीत. तस्य कार्य न विद्यते. 3वा अध्याय 10वा श्लोक. भगवान म्हणतात, मला प्राप्त होण्यायोग्य अशी कोणतीच वस्तू अप्राप्त नाही. त्याप्रमाणे महापुरुषाला देखील अजिबात स्वार्थ राहत नाही. 3ऱ्या अध्यायातला 16वा श्लोक. कर्तव्य आणि प्राप्त नसूनही भगवान लोकसंग्रहार्थ कर्म करतात व न चासम सर्वभूतेषु कश्चित अर्थ वपाश्रयम. ते म्हणतात, जर मी सावधान होऊन कर्म केले नाही तर सर्व माणसे नष्ट भ्रष्ट होऊन जातील व मी संकर करता म्हणून प्रजेचे हवन करणारा बनेल. त्याचप्रमाणे महापुरुषांनाही कर्तव्य व प्राप्तव्य न राहिले तरी तात्पुरता पूर्वक लोकसंग्रहार्थ सर्व करण्याची आज्ञा देण्यात म्हणून मी योगी महात्म्याचे आचरण लोकहितार्थ आसक्त रहित असते. भगवान म्हणतात की मी गर्व काही करत असूनही मला अकर्ता समजतात. मी कर्तव्य अभिमानापासून वेगळा आहे. अशा प्रकारे योगी महात्मा पुरुषाबद्दल सांगितले आहे. ते सर्व काही करतात, वास्तविक काहीच करीत नाहीत. अर्थात ते कर्तृत्व अभिमान रहित असतात. कर्मण्याभिप्रवृत्तेपि नैवं कश्चित् करोति. 4था अध्याय 20वा श्लोक. भगवान म्हणतात की संपूर्ण कर्म करीत असतानाही मला कर्मे लिप्त नाहीत व आम्ही त्यांच्या फळात माझी स्पृहा म्हणजे इच्छा नाही. ना कर्मे फले स्पृहा. त्याचप्रमाणे योगी महात्मा कर्मे लिप्त करतात. करीत नाहीत आणि कर्म फलाची त्यांना स्पृहा नसते. नंबर 6. भगवान स्वभावतःच प्राणीमात्रांचे सुदर आहेत. तसेच योगी महापुरुष देखील संपूर्ण प्राणीमात्राच्या हितातच प्रीती ठेवतात. सर्वभूतही ते रतः. अध्याय 5, 12वा श्लोक. भगवंतांनी स्वतःला गुणातीत म्हटले आहे. मामे परमं व्योम. तसेच योगी महात्मा गुणातीत म्हटले आहे. गुणातीतः स उच्यते. 8. भगवान कर्मात आसक्ती रहित व उदासीनताप्रमाणे स्थित आहेत. त्यांना कर्म बांधत नाहीत. तसेच महापुरुष देखील कर्मात राग आकर्षण नसते. त्यांनाही कर्मे बांधत नाहीत. 14वा अध्याय 23वा श्लोक. उदासीन वा वदासीनो गुणैर्योन विचालप्यते. 9. भगवंताच्या दृष्टीत जर सत आणि असत सर्व काहीच मीच आहे. सदा सत्यम. योगी महात्मा पुरुषाच्या दृष्टीतही सर्व काही वासुदेवच आहे. वासुदेव सर्वम. 10. भगवान म्हणतात, वेद जाणणारा मीच आहे. याचप्रमाणे महापुरुष देखील देवज्ञ म्हटले आहे. अशा प्रकारे भगवंताशी साम्य असून महापुरुष योगी महात्मा त्यांच्यासारखे ऐश्वर्य संपन्न असत नाहीत. पूर्ण ऐश्वर्य तर फक्त भगवंताचंच असते. ऐश्वर्यस्य समग्रस्य विष्णू पुराण. परंतु जगाच्या उत्पत्ती, स्थिती आणि संहाराचे कार्य भगवद्वाराच होते. करता करविता भगवंतच आहे. तात्पर्य. योगी महात्मा महापुरुषाचे सात्विक वृत्तीचे परोपकारी भगवंतमय झालेले त्याचे शुद्ध आचरण असते. अर्थात अनादी काळापासून स्वर्ग, नरक व 84 लाख योनीत भटकणारा साधारण प्राणी देखील जर मनुष्य जन्माचा
सदुपयोग करील तर परमात्म्याची जी लक्षणे असतील तीच जीवनमुक्त झाल्यावरही येतात. जी उन्नती ब्रह्मलोकापर्यंत जाऊनही होत नाही तीच हा जीव मनुष्य शरीरात योगी महात्मा पुरुष करू शकतात. भगवान रूप योगी महात्मा पुरुषाचे आचरण शुद्ध स्वात्विक परिहिताचे आसक्ती रहित असते. भगवान सुद्धा महापुरुष महात्म्याचा आदर करतात, प्रसन्न होतात आणि योगी भगवंताचेच परायण होतात. असं लिहिलंय ताई मी. चांगलं लिहिलं ताई. थोडस वाचून दाखवते फक्त. ताईंनी हा प्रश्न विचारला की मला लक्षात नाही आलं, तर योग आणि योगी याबद्दल थोडस फक्त हे करायचा प्रयत्न करते की योग आणि योगी हे दोन्ही शब्द आपल्या भगवद्गीतेमध्ये आलेले आहेत आणि त्याच्यावरच पूर्ण भगवद्गीता आपण बघतो की वेगवेगळे योग सांगितलेले आहेत भगवद्गीतेमध्ये. सांख्य योग आहे, भक्ती योग आहे, कर्मयोग आहे, अशा प्रकारचे योग सांगितले. मग आता योग म्हणजे नेमकं काय आहे ते बघा. तर योग म्हणजे काय आहे, तर श्रीकृष्णाने काय सांगितलं, तर योग म्हणजे केवळ आसन किंवा धारणा नाही, साधना नव्हे, तर जीवनाची एक संपूर्ण दृष्टी आणि तत्वज्ञान, याला आपण योग असं म्हणलेले आहे. योगाचा खरा अर्थ जो सांगितला आहे तो युज ह्या एका धातूपासून बनलेला आहे. हा संस्कृत धातू आहे युज. युज म्हणजे काय, तर जोडणे. आता हा काय जोडतो, तर आत्म्याचं परमात्म्याशी ऐक्य करून आणतो, म्हणजे जोडतो. आत्मा आणि परमात्मा हा एक करतो. मन, बुद्धी आणि कर्म यांचा समन्वय घडून आणतो, त्याला आपण योग असं म्हणतो. तर मग याचा हेतू काय असतो, तर मनुष्य जेव्हा आपले कर्म ईश्वरार्पण करून आसक्तीरहितपणे करतो तेव्हा तो योगी ठरतो. आता याचा श्लोक कुठला सांगितला होता, तर पहिला श्लोक असं सांगितलेला आहे की योगस्य कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजया, म्हणजे हे अर्जुना तू योगी होऊन आसक्ती सोडून कर्म कर, कुठलीही आसक्ती ठेवू नकोस, या पद्धतीने. आता गीतेमध्ये योगाचे विविध प्रकार सांगितलेले होते. कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, भक्ती योग आहे, ध्यान योग आहे, संन्यास योग किंवा मोक्ष योग सुद्धा सांगितलेला आहे. तर या प्रत्येकाचा अर्थ हा वेगवेगळा आहे आणि प्रत्येकाचं काम सुद्धा हे वेगळं आहे. पण सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे की ह्या कुठल्याही तुम्ही मार्गाने जा, म्हणजे सरळ घास खा किंवा उलटा घास खा किंवा कसाही खा, पण त्याचा हेतू हा एकच आहे. तो हेतू म्हणजे काय होतं की मनाची स्थिरता किंवा आत्म्याचे परमात्म्यात एकरूप होणे, हाच त्याचा सगळ्या योगांचा उद्देश होता की मनाची एक निष्ठता राहणं, एकाच ठिकाणी राहणं आवश्यक आहे, एकाच ठिकाणी स्थिर राहणं आवश्यक आहे. मग परत श्रीकृष्ण सांगतो की योगी कोण होता म्हणून, तर जो मन आणि इंद्रिय जिंकतो. आता मन आणि इंद्रिय जिंकणे म्हणजे नेमकं काय आहे, तर मन आपलं हे सतत भरकटत राहतं, तर त्याला एका वस्तूमध्ये वश करून ठेवणं आणि त्याप्रमाणे इंद्रियानी वागणं, याला म्हणतात मन आणि इंद्रिय जिंकणं. आसक्ती व द्वेषापासून मुक्त असणे. आता प्रत्येक गोष्टीमध्ये आपली तर प्रत्येक ठिकाणी आसक्ती असते, काय हवं आणि काय नाही याच्यापासून जी आसक्ती सुरुवात होती की प्रत्येक ठिकाणी त्याच्यासोबत आपल्याला वेगवेगळे भाव, मत्सर हे ते सगळं येत असतं. तर ह्या सगळ्यांपासून अलिप्त होणं, सर्व जीवात परमात्मा राहतो हे पाहणे, म्हणजे माझ्यामध्ये परमात्मा आहे, तुमच्यामध्ये परमात्मा आहे, सगळ्यामध्ये आहे आणि साक्षी भावाने पाहणं ते महत्वाचं आहे. तसंच याच्यामध्ये अजून एक सांगितलं की प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करणे, म्हणजे आपण स्वतः करतो, हा करता आहे, हे सगळं पूर्णपणे विसरून जाणं, की हे सगळं परमेश्वराच्या कृपेने झालेलं आहे आणि आपण हे सगळं फक्त परमेश्वराला अर्पण करतो, या पद्धतीने. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक हे सांगितलं होतं की जो ज्ञानी, समाधानी, स्थिर चित्त आणि इंद्रिय संयमी आहे तोच खरा योगी आहे. म्हणजे ह्या सगळे जे गुण आहेत हे ज्या व्यक्तीमध्ये आहेत तोच हा खरा योगी असणार आहे. ज्याला माती, दगड किंवा सुवर्ण हे सगळं काही आहे ते समान वाटतं, तो योगी आहे. मग आता अर्जुनाला काय सांगितलं होतं, अर्जुन युद्धापासून पळ काढू इच्छित होता,
तर कृष्ण त्याला काय सांगतात की पळून जाणे नव्हे तर कर्तव्य पार पाडणे हेच खरे योगाचे लक्षण आहे. हेच खरं कर्मयोगाचं लक्षण आहे म्हणून सांगितलेलं आहे. योग कर्मसु कौशल्यम म्हणजे योग म्हणजे कर्म करण्याचे कौशल्य आहे. त्याच्यानंतर योगीची लक्षणं वेगवेगळे सांगितले होते. आता हे सगळे लक्षणं जे आहेत हे आपल्याला 6व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतात पूर्णपणे. की सांगू का थोडक्यात? योगाची लक्षणं पण सांगू? सांगा सांगा. युक्त योगी व्यक्ती बाह्य परिस्थितीवर अवलंबून राहत नाही. त्याचे सुख दुःख हे बाह्य वस्तूंवर नाही तर अंतर्गत शांततेवर अवलंबून असते. गीतेतील 6व्या अध्यायामधला 8वा श्लोक आहे. युक्तो योगी समालोष्टा हा तो श्लोक आहे बघा. माझ्याकडे श्लोक नाही आहेत सध्या. त्याच्यानंतर दुसरा सांगितलं की विजित आत्मा जितेंद्रिय प्रशांत आत्मा. दुसरा श्लोक सांगितलेला आहे गीतेमधला 6व्या अध्यायामधला 7वा श्लोक ज्याने आहे, ज्याच्यामध्ये सांगितलं ज्याने इंद्रिय जिंकली आहेत आणि आत्मज्ञानी आणि शांत असतो. इंद्रिय जिंकणे म्हणजे काय? का कुठल्याही परिस्थितीमध्ये संयम न ढळू देणे, त्याला आपण इंद्रिय जिंकणे असं म्हणतो. योगी बाह्य विषयांच्या आकर्षणात अडकत नाही. त्याचे मन त्याच्यात अधीन असते, त्यामुळे तो स्वतःचा स्वामी असतो. त्याच्यानंतर 29वा श्लोक आहे 6व्याच अध्यायामधला. जो प्रत्येक जीवात परमात्मा पाहतो आणि प्रत्येकात स्वतःला ओळखतो तो खरा योगी. योगीला कोणताही भेदभाव नसतो. तो ब्राह्मण आहे, प्राणी आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, सगळ्यामध्ये तो एकाच परमसत्तेचे दर्शन करतो. त्यालाच खरं तर समत्व दृष्टी अशी ओळखायची आहे आणि तोच खरं तर योगी आहे म्हणून सांगितलं होतं. त्याच्यानंतर दुसरा सांगितला होता की जो द्वेषरहित आहे, सर्वांशी मैत्रीभाव आणि करुणा बाळगतो तो योगी आहे म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर पुढचा आहे अहंकार रहित. जो अहंकार रहित आहे, सुखदुःखामध्ये समभाव ठेवणारा आहे, क्षमाशील असा व्यक्ती म्हणजे तो खरं तर योगी आहे. योगी स्वतःला कर्ता मानत नाही. हा फार फार महत्वाचा प्रश्न आहे की योगी स्वतःला कर्ता मानत नाही. तो म्हणतो की मी नाही, परमात्माच सर्व करतो. त्यामुळे त्याच्यात नम्रता आणि शांतता असते. त्याच्यानंतर एक पुढचा पॉइंट येतो मय्यार्पित मनोबुद्धी. जो मना आपले मन आणि बुद्धी माझ्यात अर्पण करतो तो खरा मला प्राप्त होतो. योगी आपल्या प्रत्येक कृतीला ईश्वराला अर्पण करतो. त्याला परिणामाची चिंता नसते, कारण तो कर्तव्यनिष्ठ आणि आसक्ती विरहित असतो. आपण काय करतो? प्रत्येक कर्मासोबत आसक्ती घेऊन काम करतो, पण योगी कसा असतो? तो आसक्ती विरहित असतो. त्याच्यानंतर अजून एक हे सांगितलं होतं की योगी बाह्य जगाच्या गोंधळात असला तरी आतून शांत असतो. हा जो आहे अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा, हा 12व्या अध्यायाचा श्लोक आहे. 16वा श्लोक आहे बघा. याच्यामध्ये सांगितलंय की योगी बाह्य जगाच्या निबंध नाही, गोंधळात आता असला तरी परीक्षेचा अभ्यास आहे. परीक्षा आहे, परीक्षा. बंद करा स्वतःला ताई, स्वतःला बंद करून ठेवा सगळ्यांनी. त्याच्यानंतर 6व्या अध्यायामधला 30वा श्लोक जो आहे तो आहे जो मला सर्वत्र पाहतो व सर्व माझ्यात पाहतो तो माझ्यापासून कधीही दूर जात नाही. योगीची दृष्टिकोन अद्वैत असतात. त्याला सर्व सृष्टी एकच दैवी चेतना वाटते. म्हणजे सगळं काही आहे हे ईश्वराच्या चरणी आहे, बाकी दुसरं काहीच नाही आहे असं तो हे सांगतो. आता हे झाले लक्षण. आता पुढचा प्रश्न बघा. तर योगाचे सार काय सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये? तर मनुष्याने स्वतःच्या मनाने स्वतःचा उद्धार करावा. मन जिंकले तर सगळं आपण मन जिंकले तर आपण मित्र, हरवले तरी शत्रू होतात. सॉरी, एक मिनिट. याच्यामध्ये आपल्याला मनावर विजय मिळवणे हा त्याचा पाठीमागचा सार आहे. त्याच्यानंतर आपण एक हे सांगितलं होतं की झाले झाले तर याच्यामध्ये एवढंच आहे, लक्षण एवढेच आहे.
ताई आपल्याला प्रश्न असा आला होता तिसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये, हम्म योगी महात्मा पुरुषांचे आचरण व हम्म महिमा हम्म हम्म यांचे वर्णन करा. अच्छा. नाही, हेच लिहायचं माधुरी होतं. त्यांनी सांगितलं होतं की योग आणि योगीमध्ये काय फरक आहे. हा 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 हा, ते मी तर त्याला विचारलं मी होतं, उत्तर मला आलं सांगितलं. लक्षामध्ये हा, आता. त्यालाही मी उत्तर दिलं. आणि आपल्याला जो प्रश्न होता, योगी महात्मा पुरुषांचे आचरण हा, व महिमा यांचे वर्णन करा, असा आलेला होता. अच्छा. आहे ना. बर बर तो तो कसा लिहिला आहे मी वाचून दाखवू का? हा, हं? हो, वाचा ना. हा. तो तिसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये हम्म 6वा प्रश्न होता, योगी महात्मा पुरुषांचे आचरण व महिमा यांचे वर्णन करा. हम्म श्रीमद भगवत गीता विश्व कल्याणकारी आहे. हम्म जगातील सर्व मानवांनी गीता आचरणात आणली पाहिजे. गीता ब्रह्मविद्या म्हणजे सर्वश्रेष्ठ विद्या व सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. ते ज्ञान व विद्या आत्मसात करण्याचे रहस्य गीतेतील योगात आहे. निष्काम कर्मयोग ही गीतेने जगाला दिलेली सर्वोत्तम देणगी आहे. भगवद्गीतेच्या अध्याय 4 व अध्याय 6 मध्ये योगी पुरुषांची लक्षणे, त्यांचे आचरण व महात्म्याचे वर्णन केले आहे. कर्म, अकर्म व विकर्म जाणणारा महात्मा सद्गुणांनी युक्त असतो. तो शीत, उष्ण, मान अपमान, सुख दुःख इत्यादी चित्तवृत्तीमध्ये पूर्णपणे शांत, विकाररहित असतो. तो योगी होय. ज्याचे अंतःकरण ज्ञान विज्ञानाने तृप्त झालेले असते, तो योगी होय. हम्म ज्याच्या ज्ञानाच्या जाणीवेत केवळ परमात्माच असतो, तो योगी होय. जो विकाररहित आहे आणि दगड, सोने, माती ज्याला सारखेच वाटतात, तो योगी होय. परद्रव्य व परदारा यांची आसक्ती पूर्णतः गेलेला तो योगी आहे. हम्म हा महात्मा योगी पुरुष अनेक लक्षणांनी युक्त असतो. हा योगी जितात्मा आहे. जितात्मा म्हणजे आपले अंतःकरण जिंकणारा होय. लोकहितासाठी रत असलेले सर्व महात्मे जितात्मन असतात. योगी पुरुषाचा दुसरा गुण म्हणजे मनःशांती होय. अंतःकरणात जोपर्यंत विकार असतात, तोपर्यंत मनःशांती लाभत नाही. ज्याने विकारांना जिंकला आहे, तो प्रशांत मनसा असा योगी होतो. ते निर्द्वंद्व अवस्था हे ध्यान योगाचे लक्षण आहे. द्वंद्व सोसणारे अनेक संतांची उदाहरणं आदर्श आहेत. ज्याच्या अंतःकरणात कोणत्याही प्रकारचे द्वंद्व नाही, तो योगी. ज्ञान व विज्ञान या दोन्हीचा प्रत्यक्ष अनुभव घेणारा तो ज्ञान विज्ञान तृप्तात्मा होय. हे योग्याचे लक्षण सांगण्यात येते. ज्याने आत्मा जिंकलेला आहे, जो प्रशांत मन आहे, जिकडे तिकडे जो परमात्मा पाहतो आणि सगळ्या विश्वाला आलिंगन देण्याची ज्याची क्षमता आहे, अनुकूल प्रतिकूल अवस्थेत जो निर्द्वंद्व अवस्था धारण करतो, जो सम राहतो, मान अपमान सगळे सहन करतो, तो योगी पुरुष आहे. कुटस्थ, विजितेंद्रिय या विशेषणांनी योगी पुरुषांना संबोधलेले आहे. कुटस्थ म्हणजे अविनाशी, तो खरा योगी आहे. कुटस्थ महात्माच जितेंद्रिय असतो. ध्यानयोगी समलोष्टाश्म कांचन ही अवस्था त्याला प्राप्त झालेली असते. म्हणजेच या योगी पुरुषाला सोन्याची किंवा पैशाची आसक्ती नाही आणि मातीचा तिरस्कार देखील नाही. असा हा योगी पुरुष हा समत्व बुद्धीचाच असतो. कर्मयोगी पुरुषाचे आचरण कसे असते याचे वर्णन भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात काही श्लोकात आलेले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत. 1. हा योगी महात्म्याचे सर्व कर्म कामनारहित व संकल्प रहित असतात. 2. आत्मज्ञानामुळे या योग्याची कर्मे संचित व प्रारब्धाने जळतात. 3. योगी महात्मा नित्य विवेक करणारा व पंडा बुद्धी धारण करणारा असतो. 4. कर्माचे फल व कर्मसंग यांच्या योगी पुरुषाने याचा त्याग केलेला असतो. कर्तृत्व अभिमान व कर्मफलासक्ती गेल्यामुळे तो योगी नित्य तृप्त झालेला असतो. 6. या योगी पुरुषाची दृष्ट अदृष्ट याची आसक्ती सरलेली असल्यामुळे हा योगी निराश्रय असतो. 7. योगी निराशी अर्थात अनासक्त व अलिप्त असतो. ज्याने शरीर व अंतःकरण वश केलेले आहे, अशा यतचित्तात्म्याला योगी असे म्हणतात.
9. योगी पुरुष सर्व संग्रहाचा त्याग केलेला असतो. 10. योगी द्वंद्वातीत असतो. 11. समत्वरूप असा योगी असतो. 12. सिद्धी व असिद्धी यात समभाव ठेवून निष्काम कर्मयोग आचरण करणारा योगी असतो. योगी पुरुष हा आसक्तहीन झालेला असतो. 14. या योग्याचे चित्त ज्ञानात मुरलेले असते आणि त्याचे प्रत्येक कर्म यज्ञरूपच असते. असा हा महापुरुष मुक्तच असतो. या प्रकारचे योगी पुरुषांचे वर्णन आलेले आहे. कर्मातील अहंकार आणि कर्मफलातील आसक्ती या दोन्हींचा त्याग ज्याला साधला तो खरा योगी होय. म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचे निमित्त करून सर्वांना योगी होण्यास सांगितलेले आहे. तो श्लोक पुढील प्रमाणे आहे. तपस्वीभ्यो अधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यो चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन. अर्थात योगी हा तपस्वी पुरुषाहून श्रेष्ठ आहे. तो ज्ञानी पुरुषाहून देखील श्रेष्ठ मानला गेला आहे. त्याचप्रमाणे सकाम कर्म करणाऱ्याहून देखील योगी श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना तू योगी हो. तसेच भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायात देखील भगवंत अर्जुनाला तू योगी हो असे सांगतात. तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. तू सर्व काळी समत्व बुद्धिरूपी योगाने युक्त हो. अर्जुनाने योगी व्हावे हेच भगवंताचे सांगणे हो आहे. योगी होणे म्हणजे समत्वरूप ज्ञान योग आचरण करणे होय असं लिहिलंय. हॅलो ताई. हा बोलत आहे, बोला बोला. झालं एवढंच लिहिलंय मी. छान लिहिलं ते, खूप छान लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून योगी पुरुषांचे हे मी पुढचे म्हणजे मी फक्त 4था आणि 6वाच अध्यायातले थोडे घेतलेत हे आहे. बाकी मग पुढे पण बऱ्याच ठिकाणी योगीच आहेत ना, तर ते तुम्ही आता सांगितलं ना त्याच्यातले बऱ्याच गोष्टी मी नाही त्याच्यात ऍड केल्या. मी फक्त 2 अध्यायातच केल्या. म्हणून मग मला माझं अर्धवट आहे असं वाटत होतं. नाही नाही नाही. आता याच्यामध्ये 5व्या श्लोकामधला 18वा अध्याय पण येतो. विद्या विनयन संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिभी पंडिता समदर्शिना. हा पण योगीसाठीच आपण हे करतो. हा हा हा. मग तेच मला असं वाटलं की तुम्ही ते वाचल्यावर की माझे म्हणजे मी बरेच सुटल्या गेलेत माझे. मी फक्त एक 4था आणि 6व्या अध्यायातच केलं त्याचं वर्णन केलंय म्हणून अपूर्ण आहे मला असं वाटतंय हा प्रश्न माझा. आता अहंकार रहित हा सुद्धा योग्याला योग्य म्हणजे अहंकार रहित असतो. तर ते अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यथ सर्वारंभ परित्यागी. ते जे भक्ताचे लक्षण सांगितले आहेत बा आपल्याला, तर त्या भक्ताच्या लक्षणामध्ये योगीचे लक्षण आपल्याला देता येतील का योगी म्हणून? बरोबर आहे, बरोबर. ते मला तेव्हा तेच कन्फ्युजन होऊ लागलं नेमकं कोणतं. म्हणून मी फक्त 4थ्या आणि 6व्या अध्यायातलेच तेवढंच योगी पुरुषांचं 12व्या अध्यायामध्ये पण सांगितलेले आहे. हा 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 हा. त्याच्यामुळेच मला हा प्रश्न माझा लिहिला तरी पण मला असं अपूर्ण आहे असं आजही वाटतं की हा अपूर्ण आहे. म्हणूनच ही जी परीक्षा सांगितली आहे ती अशी पर्टिक्युलर 1 ते 6 अध्याय असं सांगितलेलं नाही, तर 1 ते 18 अध्याय आहे. ज्याच्यामध्ये की असे जे प्रश्न आहेत हे प्रत्येक अध्यायामधून थोडं थोडं निवडून काढायचं आहे आपल्याला. हा हा हा. मग ते देत असताना लिहित असताना आपण म्हणजे ह्या अध्यायामध्ये या प्रकारचं हे वाक्य आलेलं आहे ते आधी संस्कृत तेवढं वाक्य देऊन मग त्याचं स्पष्टीकरण बरोबर. आधी संस्कृतचं वाक्य द्यायचं आणि मग त्याचा अर्थ सांगायचा की हा कशामुळे आपण हे घेतो आहोत म्हणून. मला फक्त त्या 4थ्या आणि 6व्या अध्यायामध्येच तेवढं सापडलं. मी तेवढंच लिहिलं तेव्हा त्या काळात. म्हणजे तेवढं माझ्या डोक्याला तेव्हा तेवढंच झेपलं होतं. आता त्याच्यामध्ये हे ऍडिशन करता आलं असतं मला हे आता लक्षात येते. तुम्ही आता सांगितलं ना ते पण मला कळालं ते नंतर की आपण हे मग आता मला लक्षात येते की आपण पुढच्या अध्यायात पण जाऊन पाहायला पाहिजे होतं की नेमकं काय सांगितलंय ते. बरोबर. हा हा. म्हणजे ह्याच्यामध्ये अजून ऍडिशन बरंच होऊ शकतं. आता याच्यामध्ये अजून एक 12व्या अध्यायातला 12वा श्लोक आहे बघा. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशेष्यते. ध्यानात कर्मफल त्याग शांती
ती अनंतर. हा, आता याचा अर्थ काय होतो की ज्ञान, ध्यान आणि त्याग यांच्या हम्म क्रमाने योगी पुरुष उच्च होतो आणि हम्म शेवटी हम्म परमशांती प्राप्त होते. म्हणजे हे पण हम्म योगी पुरुषाचं लक्षण आहे की ह्या हम्म सगळ्या हम्म गोष्टी ज्या आहेत ह्या योगी हम्म पुरुषांनी केल्या तरच तो परम उच्च कुटीला पोहोचू शकतो. अदरवाईज होऊ हम्म. शकणार नाही अशा पद्धतीने. तर हा तो हा. श्लोक त्याच्यामध्ये आला पाहिजे. मी काय करते आता, हा जो आहे ना माझं उत्तर, हम्म त्याला तर ठेवतेच, पण आता पुढच्या अध्यायामध्ये जे योगी पुरुष ज्यांचे किंवा योगीचं जे आलेलं आहे ते श्लोक ऍड करत जाऊन अजून त्याचं उत्तर थोडं मोठं करते. मोठं करू शकता. बरोबर आहे, हा बरोबर. हा. या प्रश्नावर मला मागच्या वर्षीपासून शंका आहेत खूप. अजून काही आता मी कोणाला? ते हा, मी उरलेले बोलू सगळे का? लिहून काढते आणि पुन्हा तुम्हाला वाचून दाखवते. चालेल ते, हरकत नाही. हॅलो. हा, हा, मी हम्म. बोलू का? हो बोला हा ना. सुचेता, बोला बोला. मी काय म्हणते की आपल्याला जवळपास 80 ते 100 पानं लिहायचे फक्त एका महिन्यात. त्यातून आपल्याला लिहायची सवय नाही, त्याच्यामुळे एका उत्तराला किती वेळ द्यायचा, त्याच्यावर किती शोधाशोध करायची, हे सुद्धा आपल्याकडे खूप लिमिटेड आहे. हम्म 5 किंवा 6 तारखेला पेपर येईल, 2 दिवस सगळं शोधण्यामध्ये जाईल. हम्म हा, हम्म हम्म त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यामुळे एका उत्तराला किती दिवसात ते पूर्ण करायचं हे हम्म पूर्ण टाइम टेबल करू, कारण की आपण एकाला खूप वेळ लावला तर मग हम्म. बाकीच्यांना परत वेळ नाही मिळत, असं आहे. म्हणजे आमचा बरोबर, अनुभव आहे हा. काय की अगदी बरोबर, हात दुखून जातो, लिहायचं असतं, एनर्जी शून्य झालेली असते शेवटच्या 2-3 दिवसात. तर हो बरोबर. ना ताई, मग तेव्हा माझं तसंच झालं ना. वेळ हं, कमी असल्यामुळे मी फक्त हं, 4-6व्या श्लोकामध्येच लिमिटेड राहिले. पुढे हं. जायची मी विचारच केला नाही. तर कारण ते की असं वेळ काही पुरत नाहीये. नव्हता ना. हा, वेळ पुरतच फक्त नव्हता ना मला तेव्हा. त्या उत्तराचं जे प्रेझेंटेशन आहे ते फक्त चांगलं करायचं, की भगवंत असं म्हणतात, नंतर आचरण असं असावे वगैरे, असं जे आपल्या मनाने जे आपण जसं बोलतो हम्म तशा हा. पद्धतीने ते वाक्य लिहायचे. म्हणजे मग मग त्यांना कळतं की तुम्ही आता वाचलेलं ते योग्य वाटलं का तुम्हाला? नाही. नाही. मला वाटतं तुम्ही आचरण असं असावं, असं असावं वगैरे केलं होतं का? म्हणजे मी ऐकते खरं तर, पण हा हा माझं हा. इतकं लक्ष नव्हतं. हा, तर तशा पद्धतीने म्हणजे आपल्या वाक्यांमध्ये ते लिहायचं. वाक्य शब्द तुम्ही त्यांचा घ्या, कोणाचा साधक संजीवनीचा घ्या, कोणाचाही घ्या, पण ते हा. आपल्या भाषेमध्ये असावं, की नाही मी आपल्याला ताई किती हे समजलं. हा. नाही मी हे माझ्या भाषेमध्येच तसं हा, लिहिलेलं आहे. असं तुम्हाला हा. असं म्हणते पण म्हणजे भाषेमध्ये लिहिताना श्लोक लिहायचा किंवा नाही मग? हा तेच अं, विचारते मॅडम आपण. हम्म जर वेळ असेल, एनर्जी असेल तर लिहा, नाही तर अध्याय क्रमांक, श्लोक क्रमांक लिहून द्या सुरुवात करून एका ह्याच्यात. अच्छा. पण खूप खूप श्लोक नाही लिहायचे, कारण की श्लोक त्यांना पण माहिती आहे, त्यांना श्लोकांचा आपल्या आपल्या भाषेतला अर्थ त्यांना जाणून घ्यायचा आहे. परीक्षा म्हणजे तेच असतं ना, श्लोक तर त्यांच्याकडे आहे. हम्म. हा, तर म्हणजे त्याच्यात मध्ये जसं आता त्यांना ताई ताई मी असं हा लिहिलं होतं की योगी पुरुषाचे आचरण कसे असते याचे वर्णन भगवद्गीतेच्या या अध्यायात आलेले आहेत. हा हा, ते बरोबर पुढील आहे, बरोबर प्रमाणे आहेत. मग मी आहे. त्याला हा हा नंबर प्रमाणे हा 13-14 लक्षणे नंबर प्रमाणे लिहिलेत हा, माझ्या बस भाषेमध्ये. बस. हा, असं काय की पाहिजे का? त्यांना हा, बस बस तसंच पाहिजे. अर्थ हा. जास्त पाहिजे, कारण की श्लोक कमी आहे. श्लोक श्लोक जर 2 वाक्य आहे तर अर्थ त्याचं 10 वाक्य आहे ना. हम्म. हा, म्हणून श्लोक लिहायचा, श्लोकचा अर्थ लिहायचा बोल्ड मध्ये. ते श्लोकार्थ हा शब्द लिहायचा, त्याला अंडरलाईन करायचं आणि त्याच्यानंतर विवरण करायचं. विवरण, विवेचन, उत्तर हम्म जे आहे ते त्याच्यानंतर ते करायचं, असं आहे. म्हणजे ते आपल्याला हम्म कळलं, हे त्यांना कळतं की यांना हे प्रश्न कळलेला आहे बा हम्म म्हणून. नाही, आता हे चला जे आता. हा हे जे आचरण आहे ताई, हा, तर आचरणामध्ये आपण फक्त श्लोक लिहून त्याचा फक्त अर्थ जरी सांगितला तरी सफिशियंट नाही मला. नाही नाही, कसं हा आपण सुचेत आपण कसं निबंध लिहितो ना, हा. तसं लिहायचं. असं श्लोक अर्थ लिहिलं तर ते त्याची सुसंगती नाही लागत. हे अच्छा. काय, आता माझ्याकडे पेपर नसल्यामुळे मी काहीच करू शकत नाही. आता मी पाहते तरी पण, की हम्म जर जमलं तर. पण हम्म असं नाही, पूर्ण तुम्हाला योगी म्हटलं की एक पॅरेग्राफ, नंतर आचरण म्हटलं की एक पॅरेग्राफ, असं एक एक विषय घेऊन त्याचा पॅरेग्राफ करायचा आणि मग ते लिहायचं. बर. हा विद्याताईंनी सांगितलं होतं की तो श्लोक आपल्याला आधी समजून आपल्या हा भाषेमध्ये आपल्याला ते कसं सांगता येईल. म्हणजे हम्म आपल्या हा, बोली भाषेमध्ये जरी तो पडला, फक्त त्याचा अर्थ दुसरा विपरीत नाही झाला पाहिजे. हा, बर. बस. तर तोच अर्थ असावा असं विद्याताईंनी हा. सांगितलं होतं. बरोबर. मी तो श्लोक व्हिडिओ मी व्हिडिओ अजून सेव्ह करून ठेवलाय म्हणजे हा. अभ्यासासाठी, म्हणजे लक्षात यावं कसं असावं म्हणून. बरोबर. नुसतं श्लोक आणि अर्थ असं मुळीच लिहायचं नाही, कारण की ते कसं ते चांगलं नाही दिसत असं. हा. उत्तर म्हटलं की छान आपल्या भाषेमध्ये व्यवस्थित असं हे केलं. आता उद्या मध्यमा घ्यायचा आहे का आपल्याला? हो चालेल. बरं, कुठलेही मी प्रश्न पाहते घेतले एखादं. तरी हरकत नाही. मध्यमा असो नाही तर प्रथमा हो, असो, कुठलेही जरी हो, असले तरी लिहायचं कसं बर, ते हो, महत्वाचं आहे. ब- असं आहे ते. हो.
कारण दोन्हीही आम्हाला दोन्हीही उपयोगीच आहे प्रथम हो. आवश्यक. हा. आता आम्हाला माहिती नाही यंदा किती अध्याय आहे, म्हणजे 7 ते 12 आहे की किती आहेत. असले तर चांगलेच आहे. कमी प्रश्नपत्रिकेनुसार समजत असेल ना किती अध्यायावर आलेलं आहे. नाही आहे ना, एकाच्यात 18वा विचारलाय ना. अच्छा. हो. 18व्या अध्यायातील 13व्या श्लोकाचं गुह्यतमचं अर्थ काय असं एकदा विचारलंय. अच्छा. आणि अजून हम्म. पहिल्या दुसऱ्या मधलं हा. विचारलं का काही? मी काय म्हणते सुचेता, एक दिवस त्या मोहिनीला सांग ना अटेंड करायला हा क्लास. म्हणजे मोहिनी खूप छान लिहिते, तर ती सांगेल ना कसं लिहायचं हो, काय लिहायचं. हरकत नाही ना, हरकत हो. नाही. हा, हो. चालेल. का की त्या तर शुक्रवारी क्लास घेतातच, पण तेव्हा शुक्रवारी काही खूपच कमी जणी करतात अटेंड. हम्म. त्यांचा तर खूप अभ्यास आहे ना त्यांच्या ग्रुपचा. बरोबर बरोबर. हा. तर तो अटेंड करायला पाहिजे शुक्रवार. चालेल चालेल. चला मग आता थांबायचं आपण इथं, आज वेळ झालेला हो. आहे ऑलरेडी. आपण हो. शेवटची प्रार्थना घ्या. माधुरीताई घ्या, नाही तर सुमेधाताई घ्या. ताई, तुमचं नाव सुमेधाच आहे का? हो हो, सुमेधाच आहे. बर बर बर. आपण चालेल. आता जे आहे ते सगळ्यांनी पहिली परीक्षा दिली आहे का? आज ज्यांनी अटेंड केलं ते सगळ्या पहिली परीक्षा झाली आहे का की नाही? नाही नाही नाही. अच्छा. प्रश्न सोडवलेत फक्त आम्ही. अच्छा. बरं बरं. हा. नाही नाही, एवढं काही तर कठीण वगैरे नाही आहे. कठीण नाही आहे, फक्त हो. खूप लिहावं लागतं एवढंच एक आहे. माझी झाली आहे ताई पहिली परीक्षा मागे. मागच्या वर्षी. हा. ताई, एका श्लोकाचा अर्थ सांगताना किती म्हणजे लिहिलं पाहिजे, अपेक्षा कशी किती असते आहे 10-12 एका म्हणजे श्लोकाची? श्लोक. हा, ऐका, हा श्लोक आणि श्लोकार्थ लिहायचं जे पुस्तकात दिलंय ते. आणि हा त्याच्यानंतर आपल्या भाषेतल्या ते 10 ते 12 याच्यात होतं. कारण की पुस्तकं 2 वेगवेगळे असतात, वेगवेगळ्या आपण वाक्यांमध्ये लिहितो. तर कमीत 10 ओळी कमी तर 1 ते नक्कीच 1.5 होतात. पान असावं, सगळं मिळून 1 ते 1.5 पान असावं. हा हा. नाही, दीड पान. एका पुस्तिकेमध्ये होतं. कारण की पहिला समास सोडायचा, बाजूचा समास सोडायचा. हा. हो. नाही, तेच म्हणजे मला विचारून घ्यायचं होतं की ते म्हणजे अपेक्षा कशी असते. एक ते 1.5 पानाचा आहे अपेक्षा, 1 ते 1.5 पानाची आहे. बर बर. छान झालं, ते कळलंय. छान. हो हो हो. पण आपण लिहायला गेलो ना तर इतका अर्थ मिळू नाही शकत आपल्याला. कारण की आपण म्हणजे इतके वाक्य लिहिले तरी पण 1-1.5 पान आपण परत परत तेच काय मी लिहिणार ना. आज एक काम करते, आज मी परत एकदा लिही. ग्रुपवर विद्यार्थ्यांचं ते क्लिप पाठवते, म्हणजे परत सगळ्यांनी एकदा ऐकून घ्या. आणि हॅलो हा. सुचिता ताई, मी व्हिडिओ नाही पाठवले. कशाची हो, व्हिडिओ? ते पाठवा ताई तुम्ही ते. त्यांचं पाठवायचं म्हणजे द्यायचं. आवाज येत नाही ताई.